शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ नाशिक अंतर्गत NST-FTC पुरस्कृत योजनेमार्फत आदिवासी स्वयंसहायता बचत गटांना व्यवसायाकरिता पोल्ट्री फार्म, हॉटेल, ढाबा या व्यवसायाकरिता 5 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. आदिवासी सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींनी पारंपरिक शेती व रोजगार यावर अवलंबून असणाऱ्या महिला व युवकांना स्वावलंबी करून कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात मोलाचा वाटा उचलता यावा यासाठी ही योजना महिलांसाठी व युवकांसाठी मैलाचा दगड होऊ पाहत आहे. ही योजना पालघर जिल्ह्यात यशस्वीरित्या राबवली गेली असून शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ शाखा कार्यालय जव्हार मार्फत या बचत गटांना 5 लाखांपर्यंत कर्ज स्वरूपाने अर्थसहाय्यक करून थेट बचत गटाच्या बँक खात्यावर दिनांक 17/1/2024 रोजी DBT प्रणालीद्वारे करण्यात आले होते. त्यामुळे बचत गटांना खरेदीसाठी संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे. या बचत गटासाठी काही बचत गट हे पुरुषांचे व काही बचत गट हे महिलांचे असून हॉटेल व्यवसाय, पोल्ट्री फार्म यशस्वीपणे सांभाळत आहे. जव्हार तालुक्यातील कोगदा गावातील स्वराज्य पुरुष बचत गट वर्षभरात 4 ते 5 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न मिळवणाऱ्या अध्यक्ष प्रकाश बरफ हे पोल्ट्री फार्मचे अजूनही विस्तार करण्याचे बोलून दाखवत आहेत. नमस्कार, माझे नाव प्रकाश नवसू बरफ आहे. आमचा आदिवासी स्वराज्य शेतकरी बचत गट असा अनंतनगर मधला आहे. सबरी महामंडळकडे आम्ही संपर्क साधला आणि त्या सबरी महामंडळकडून आम्हाला साधारणतः 5 लाख रुपयाचं धनादेश मिळाला, ज्याच्यातून आता आम्हाला चांगला व्यवसाय करता येतो आणि भांडे पण आम्हाला जी पूर्तता होती, इतर साहित्यांची पूर्तता होती, त्याच्यातून आम्हाला हे साध्य झालं. आता साधारणतः आमचं 12 जणांचं गटातील तरुणांचं जे स्थलांतर होतं 12 कुटुंबाचं ते थांबलं. आता मंथली पोरं साधारणतः 10,000पेक्षा अधिक रक्कम कमावत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्या निधीतून आम्हाला स्थलांतर तर थांबलं, पण आमच्यातून आता आम्ही त्या निधीतूनच आम्ही दुसरे 2 प्रकल्प चालू केले, ज्याच्यात वाडी प्रकल्प आहे आणि दुसरा आहे नर्सरीचा आणि पतरवाळीचा. तर आता हेही दोन्ही प्रकल्प चालू आहेत. धन्यवाद. आदिवासी महिला तसेच युवकांच्या सक्षमीकरिता राबविण्यात येणाऱ्या धोरणामुळे व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या नाशिक येथील व्यवस्थापकीय संचालिका यांच्या मार्गदर्शनामुळे आदिवासी महिला, तरुण तरुणी पारंपरिक जोगडातून बाहेर येत कुटुंबाचा आर्थिक घाणा बनू पाहत आहेत.